मी या गावात पोलीस पाटील पदावर कार्यरत आहे. त्याच्यामुळं आज तुम्ही ज्या काही बाईट्स घेतल्या त्यामध्ये आमचे वडीलधारी मंडळी यांनी तुम्हाला सखोल अशी माहिती दिली. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आजोळ हाकेच्या अंतरावर सिंदखेड राजा आहे आणि तिथूनच हाकेच्या अंतरावर सासरवाडी करवंड आहे. याच्यासाठी हा जिल्ह्यासाठी दुग्ध शर्करा योग म्हणला तरी चालेल. कारण आजोळ आणि सासर, कारण पुरा महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांनी तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांच्या घामाच्या बळावर उभा केला आणि त्या महाराजांचे पाऊल जर आमच्या करवंडला त्या काळात लागले याच्यासारखं पुण्याचं काम नाही. कारण आज या गावात आम्ही जगत असताना करवंड आमची माय आहे आणि आम्ही तिचे लेकरं आहे या भावनेनं जगतो. आता तुमच्या माध्यमातून या ठिकाणी करवंद उत्सव साजरा होतोय. खूप मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे. याचा आज तुम्ही सकाळी या ठिकाणी पाहिला असेल. तहसीलदार साहेब या ठिकाणी आले, त्यांनी पाहणी केली. अगोदर माणसांनी सांगितलं या ठिकाणी की ही गडी आहे, याला चौकोन अशी तटबंदी होती. ती तटबंदी आम्हालाही थोडी थोडी आठवती. कारण इथं खूप मोठा सप्ताह व्हायचा, मोठं प्रांगण होतं, बगीचा होता, आजूबाजूला वेस होती. उत्तरेला जर तुम्ही गेले तर कडाई मातेचं मंदिर आहे, कमळनाथाचं मंदिर आहे, कुंड म्हणून आहे की त्याच्यात 12 बाजीचं सूम, जे आपण 12 बाजी इंतो ते 12 बाजीचं सूम जर एकत्रित बांधलं असं टाकलं तर इतकी त्याची खोली आहे. हे आमचे जुने जाणकार मंडळी सांगतात. आता गुणवंतीबाई इंगळे महाराणी साहेब यांच्याविषयी आम्ही काय बोलावं. आमच्या गावची लेकबाळ आहे, शिवाजी महाराज आमच्या गावचे जावई आहे. याच्यापेक्षा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट दुसरी कोणतीही नाही. आणि आज शासन प्रशासन यांनी जर आम्हाला चांगली मदत केली तर निश्चितच महाराष्ट्राच्या नाही तर जगाच्या नकाशावर करवंद बावन बुर्जी हे नाव सुवर्णाक्षरात कोरल्या जाईल. ही शासन आणि प्रशासनाला आमची मायबाप म्हणून विनंती आहे. तुम्ही आमच्या विनंतीची दखल घ्यावी आणि आमच्या गावाला एक चांगला अभिमानासारखा कौतुकास्पद वाटण असा एक मानाचा तुरा तुम्ही जर या ठिकाणी रोवला तर निश्चित आम्ही तुमचा आभार मानू. हीच आमची सर्वसामान्य नागरिक म्हणून, गावचा पोलीस पाटील म्हणून तुमच्याकडे एक अपेक्षा आहे. ओके.